जय मूल्य असे साथियो, माझी आपणास विनंती आहे की जर आपण प्रकाशजी पंडित यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. कारण की संत नामदेव महाराजांनी सांगितलं, एक अभंगात त्यांनी म्हटलं आहे की नाचू कीर्तनांच्या रंगी ज्ञानदीप लावूया जगी. म्हणजे ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि तोच प्रयत्न मी आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. तर आजचा विषय आहे की उपवर्गीकरण टाळा आणि EVM आधी जाळा. कारण या उपवर्गीकरणाचे धोके हे कशामुळे निर्माण झाले, याचं सगळ्यात जर मूळ कारण असेल तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही आजची आधुनिक काळातील वर्तमान काळातील मनुस्मृती आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणून बांधवांनो, मी जास्त नाही, मी कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आपल्या समाजामध्ये जास्त 90% अंधभक्त आहेत. आणि अंधभक्त म्हणजे काय की कुठलीही शहानिशा न करणे, व्हेरिफिकेशन पडताळणी न तपासणे, डोळे झाकून विश्वास ठेवणे, ते खरं आहे का खोटं आहे याची शहानिशा तपासणी न करणे आणि विश्वास ठेवणे, यालाच अंधभक्त म्हणतात. आणि अनुयायी म्हणजे जी शिकवण दिलेली आहे, जो माणूस बोलतो, जो महामानव असतील, महान संत असतील, ते सांगतात, त्यांनी जी दिलेली शिकवण आहे, संदेश आहे, ते खरं आहे का खोटं आहे त्याची पोस्टमॉर्टम चिरफाड म्हणजे पूर्ण पडताळणी करून, उलट तपासणी करून, आत्मविश्वास खात्री करून घेणे, याला अनुयायी म्हणतात. आपल्या समाजाला ऐकण्याची सवय नसल्यामुळे आणि जिदरदम उदरहम अशी आज आपल्या समाजाची अवस्था आहे. आणि म्हणून मी कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सांगण्यासारखं मी बोलायला 12 तासही बोलू शकेल, पण आपल्या समाजाची मानसिकता ऐकण्याची नाही, वाचण्याची नाही. आणि आजच्या या वर्तमान काळामध्ये मोबाईल जसा माणसाजवळ आला अँड्रॉइडचा, ऑनलाईनचा, की तेव्हापासून माणसाचं बहुसंख्येने सत्य कोणी नाकारू शकत नाही, वाचण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणून माझी विनंती आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही मोबाईल बघू नका, मोबाईल बघा, पण त्याची मर्यादित लिमिटेडमध्ये बघा. तर त्याची प्लॅनिंग करा. जास्तीत जास्त 2 तास 3 तास, आणि महत्त्वाचं तोच घ्या, नको ते घेऊ, मोबाईल पाहू नका, तो आपला घातक आहे. म्हणून तर आपलं आजच्या विषयाकडे वळूया की उपवर्गीकरण टाळा आणि आधी EVM जाळा. हा व्हिडिओ का बनवत आहे, हा फार महत्त्वपूर्ण आहे. काही नंबर 1 मी जास्त नाही, फक्त महत्त्वाचे 5 पॉईंटवर बोलणार आहे. 5 मुद्दे की भारतीय संविधानाने आपल्या देशातील प्रत्येक माणसाची ओळख की आपण जर इंग्रजीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक, ही आपल्याला ओळख दिलेली आहे. दुसरा मुद्दा की संविधानाने प्रत्येक माणसांना समान अधिकार दिलेला आहे. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, समान. आणि तिसरा मुद्दा की हे जे उपवर्गीकरण म्हणजे काय, तर भारतीय संविधानाच्या भाषेमध्ये की जी अनुसूचित जाती आणि जमाती, याच्यामध्ये एकूण 59 ह्या आपण म्हणत नाही, ह्या ज्या वर्णीय व्यवस्थेने माणसाला जातीमध्ये डिवायडेशन, विभागणी केली, ती जाती आहेत एकूण 59, म्हणजे 59 ह्या जाती आहेत. आणि ह्या जातीला आपसामध्ये भांडणं लावायची, दंगली करायची, ही विदेशी ब्राह्मणाची पूर्वनियोजित प्लॅनिंग करून षडयंत्र आहे. याचा फायदा ह्या 59 जातीला नाही आहे, याचा फायदा विदेशी ब्राह्मणांना, हे समजून घ्या. आणि चौथा की मतभेद सोडा आणि बहुजन जोडा. आणि 5वं आहे
EVM हटवा, संविधान वाचवा. हे सांगण्याच्या तत्पूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाचे ठळक आजपर्यंतचा जो इतिहास घडलेला आहे, विदेशी ब्राह्मणांनी जे वेळोवेळी प्लॅनिंग करून तो 24 तास हे ब्राह्मण, कारण ते उपरी आहेत, आपल्या देशाचे नाहीत, जसे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. पण माझा व्हिडिओ समजतं का न समजतं मला माहिती नाही. मी प्रामाणिकपणे माझा सत्य सांगण्याचा, समाजाला जागृत करायचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आणि तो मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा की आजपर्यंतचा इतिहास हिंदू मुस्लिम वाद लावत आहेत. त्याच्यानंतर मराठा OBC मध्ये वाद लावले आणि आता अतिशूद्र, म्हणजे याच्यामध्ये भारतीय संविधानाच्या भाषेमध्ये याला अनुसूचित जाती जमाती असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये जवळपास 59 जातीचा समावेश आहे. तर याला जी ब्राह्मणांनी जी वर्णव्यवस्था बनवलेली आहे अशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि त्यांच्या ग्रंथामध्ये यांना तर मान्यताच नाही. अतिशूद्र हे या व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत. हे आपल्या आजच्या जे शिकलेत ना, जे स्वतःला क्लास 1चे समजतात, हे त्यांना पण माहिती नाही. ते शिक्षण शिकलं त्यांनी, पण कुठलं शत्रूने त्यांच्या पद्धतीने जो अभ्यासक्रम निर्माण केला हवा तसा, म्हणजे शत्रूला भांडं फुटू नये, सत्य कळू नये, त्या हिशोबाने त्यांनी तो अभ्यासक्रम दिला. त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. बघा शिक्षण कसं असावं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे शिक्षण जर आज प्रत्येक माणसानं जर त्यांचं शिक्षण घेतलं असतं, स्वीकारलं असतं, तर आजची परिस्थिती वेगळी असती आणि आज ही प्रत्येक माणूस तुम्हाला सुखामध्ये आणि आनंदामध्ये दिसला असता. ना देशामध्ये बेरोजगारी वाढली असती, ना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या, ना शाळेच्या शिक्षणाचा बाजार झाला असता, प्रत्येकाच्या गावोगावी शाळा निघाल्या असत्या, आपला भारत जगावर राज्य केलं असतं. एवढी ऊर्जा, पॉवर शिक्षणामध्ये आहे हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. हा तमाशा इथल्या मनोवाद्यावर, वर्णव्यवस्थेवर हा तमाशा आहे, हे आपण समजून घ्या. आणि 5वा की मनुस्मृती, म्हणजे आजची मनुस्मृती तुम्हाला अगोदर सांगितलं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM आहे. आणि आता याच्यात तुम्हाला विस्तारानं सांगायचं असेल तर थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आपल्या समाजाला सविस्तर स्पष्टीकरण सांगितलं, समजलं. मी किती बोललो याला महत्त्व अजिबात नाही, किती समजलंय हे महत्त्वाचं आहे. पण बांधवांनो, मी तुम्हाला इतिहासाकडे घेऊन जातो, कारण सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महान संदेश दिला आपल्या समाजाला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर आपण हा एकच मंत्र अंमलामध्ये आणा, तुम्ही जगावर राज्य करा, हा माझा आत्मविश्वास आहे. हे बॉन्डवर लिहून देतो. कारण का की याच्या अगोदर बाबासाहेब जन्मण्याच्या अगोदर, राष्ट्रपिता जन्मण्याच्या अगोदर एक आपल्या देशामध्ये व्यवस्था होती, जी आज आपल्या भारताचं संविधान आहे. त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये मनुस्मृती होती आणि या मनुस्मृतीनं आपल्याला कुठलाच अधिकार नव्हता. कुठल्या? फक्त ब्राह्मण सोडून क्षत्रियाला ठराविक, वैश्याला ठराविक होते, पण सर्व पावर ब्राह्मणाला होती. म्हणजे नंबर 1च्या याच्यावर ब्राह्मणाला स्थान होतं. नंबर 2ला क्षत्रिय, त्यांनी रक्षा करायची ब्राह्मणाची. वैश्य, त्यांनी व्यापार करायचा. आणि शूद्र म्हणजे कोण? हे 96 कोळी, मराठा, OBC संविधानाच्या भाषेमध्ये हे ते शूद्र आहेत. पण हे त्यांनी क्लास 1चे शिकलेत, त्यांना पण माहिती नाही. जोपर्यंत आपण समाजाचा अभ्यास करणार नाही, हे प्रकाश पंडित सांगतो याला काय आधार आहे, हे जोपर्यंत आपण तपासणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आपल्या देशाचा इतिहास, जाती व्यवस्था, समाज व्यवस्था वाचा, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणून जगातलं एकमेव उदाहरण आहे की लोक राहायला घर बांधतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईला राजगिरा या ठिकाणी राहण्यासाठी नसून तर केवळ
ग्रंथासाठी घर बांधलं. आणि जगातलं एकमेव उदाहरण हा इतिहास हा पण आहे की त्यांनी पुस्तकावर स्वतःपेक्षा प्रेम जास्त करणारे त्यांनी एकच पुस्तक मनुस्मृती नावाचं महाड या ठिकाणीच का जाळलं. हा शोकांतिका चिंतनाचा विषय आहे, पण आपला समाज यावर चिंतन करताना दिसत नाही. या देशातलं एकमेव संघटन आहे, मला सांगण्याचा अभिमान आहे आणि मी त्यांचा कार्यकर्त्याचा ह्याचा मला अभिमान आहे की या देशातील SC ST OBC बहुजन मूलनिवासी समाजाला जागृत करण्याचा आणि जोडण्याचं काम जरी करीत असेल तर भामशेप नावाचं हे सामाजिक कर्मचाऱ्याचं संघटन आहे. ते समाजाला जागृत करत आहे आणि समाजाला जोडण्याचं काम करत आहे. ज्यावेळेस माननीय दिना भानाजी, DK खापर्डे आणि मान्यवरजी कांशीरामजी यांनी भामशेप निर्माण केली आणि आज वर्तमान काळामध्ये मान्यवर बहुजन नायक वामनजी मेश्राम साहेब हे कार्य करत आहेत, पण यांचा आपल्या देशातील मीडिया नावसुद्धा घेत नाही आणि तो समाजाला सांगतसुद्धा नाही. तर समाजामध्ये जागृती कशी होईल? म्हणून मी वारंवार सांगतो की आपला खरा मीडिया हा सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया हाच खरा मीडिया आहे. आज पहा तुम्ही की सर्व जे TV चॅनलवाले, पेपरवाले सर्व याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि ही समाज जागृत होत आहे. म्हणून काळाची गरज आहे की बांधवांनो की आपण आता जागरूक झाला असलं पाहिजे. आणि आपण काय मी सांगतो म्हणून ऐकू नका. तुम्हाला मी पुस्तकाची नावं सांगतो, संदर्भ देतो, विश्लेषण करून सांगतो आणि म्हणून म्हणतो की हा व्हिडिओ आपण तन मन धनाने ऐका. जर आपल्याला यापुढं आपल्या देशातील बेरोजगार तुम्ही निराश अजिबात होऊ नका, हार मानू नका, कारण आपण जिंकणारे माणसं आहोत. आपण या देशाचे मूळ निवासी, मूळ राजा आहोत हे आपण समजून घ्या. कारण का आपली संख्या जास्ती आहे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन का आणली याचं एकमेव कारण आहे की ज्यावेळेस मान्यवर कांशीरामजी यांनी नारा दिला की वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा, तेव्हा सर्वसामान्य देशातील जे हिंदी भाषिक असतील, ज्यांना हिंदी भाषा समजते, अशा सर्वांना याचा अर्थ समजून सांगायची गरज पडली नाही. कारण साधा अर्थ आहे की मतदान आमचं आणि राज तुमचं, जमणार नाही हा मराठीमध्ये अर्थ होतो. म्हणून की हे लोकांना कळायला लागलं, लोक जागरूक झाले आणि जे लोक म्हणतात की होऊ शकत नाही ते भारतातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश. आणि त्यावेळी ज्यावेळेस कांशीरामजी हयातीत होते, जिवंत होते, त्यांनी 14 एप्रिल 1984ला बहुजन समाज पक्ष स्थापन केला आणि त्यावेळेस फक्त भामशेप 13 राज्यामध्ये कार्यरत होती. आज देशाच्या जवळपास बहुसंख्येने देशभर नव्हे तर देशाच्या बाहेर पण राज्यामध्ये पोहोचलेली आहे. आणि म्हणून समाज आज जो दुश्मन प्रचार करत आहे ना की हिंदू खतरे में आहे, हिंदू खतरे में आहे, हे आमच्या अंधभक्ताला अजूनही कळत नाही. बाबांनो, हिंदू खतऱ्यामध्ये नाही, ब्राह्मण खतऱ्यामध्ये आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आपल्या देशाचं संविधान मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही समाजाचा असो, प्रत्येकाला समान अधिकार दिला आहे. मग इथं हिंदू खतऱ्यात येण्याचा प्रश्न येतो कुठे? हे साधं लॉजिक आपल्या समाजाला जर कळत नसेल, काय त्या शिक्षणाचा उपयोग आहे? प्रत्येकाला आपापल्या धर्माचा आचरण करायचा अधिकार दिलेला आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. लाखो घ्या का करोडो माणसं जमा करा, एकत्र घेऊन सभा करण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणालाही विरोध केलेला नाही. मग खतऱ्यामध्ये येण्याचा प्रश्न येतो कुठे हे आपण तपासलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं, आज आपण पाहत आहोत की लग्नाच्या नंतर एकुलता एक असलेला मायबापाला मुलगा तो मायबापामध्ये राहत नाहीये. तुमच्या अनुभवामध्ये आले असतील, तुम्ही घटना पाहिल्या असतील. बघा, पेपरच्या बातम्या बघा, TV वर बघा, रेडिओवर बघा बातम्या. आज जे नाही त्या जगामध्ये घडत आहे आणि सोशल मीडियामध्ये तर लगेच बातमी व्हायरल होत आहे. ही मी सांगायची गरज नाही आहे. म्हणून बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे फार हुशार असतात. तर आज जवळपास 70 वर्ष व्हायला लागलेत. तर संविधान बघा किती, या ज्या विदेशी बनावनाने माणसामध्ये जाती जगात कुठेच नाही, पण आपल्या भारतामध्येच एक जगातला एक देश आहे की 6646 जातीमधला
विभागलेला समाज आज भारतीय संविधानाने एक मजबूत एक संघ टिकून आहे, तर केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे. आणि म्हणून इतकी संविधान मजबूत आहे की त्याला शत्रू रात्रंदिवस प्रयत्न करत आहे, पण त्यांची तोडण्याची ते अपयशी ठरत आहेत. का याचं कारण काय असेल तर आपला समाज दिवसेंदिवस जागरूक होत आहे. आणि ही ताकद सोशल मीडियाची आहे. बामशेपचं याचं सगळं श्रेय जातं. कारण की बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार जर असतील ना, आपल्याला म्हणतात की मायबाप मेल्यानंतर त्याचा पोरग प्रॉपर्टीचा वारसदार असतो. पण बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की आज जर संविधानाचे जर वारस कोणी असतील ना, तर इमानदारीनं प्रामाणिकपणे जर संविधानाचं रक्षण करणारे आणि त्यांचा आपली वेळ बुद्धी कौशल्य हुशारी देणारे हे समाजाला देणारे बामशेप आहेत. आणि याचं सगळं श्रेय बामशेपला जातं. पण बांधवांनो, आपण खंबीरपणे आपले मतभेद विसरून तुम्ही बामशेपला सपोर्ट करा, सहभागी व्हा आणि विदेशी भ्रमणाच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी जशी बाबासाहेबांना त्या काळामध्ये 25 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी मनुस्मृती जाळली. आता तुम्हा मला यापुढं जर आपला मुलगा बेकार राहू नये, प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे, एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे, प्रत्येकाने एकही माणूस जगातला आपल्या देशातला माणूस एकावरही अन्याय होऊ नये, सगळे सुखाने आणि आनंदाने राहिले पाहिजे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ ऐकून समाज जागरूक करा. आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आज आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन ही जाळा हद्दपार करा, नष्ट करा. आणि हे जे शासन उपवर्गीकरण करत आहे हे टाळा, रोका, विरोध करा, तरच आपण संविधानाचं रक्षण करू शकत. अन्यथा आपण यापुढं अजिबात कुठल्याही थराला जाऊन विदेशी ब्राह्मणांच्या जाळ्यामध्ये फसू नका, त्याच्या आपल्याला फसू नका. जे बैमान झाले, दलाल आहेत, त्याच्यात जाणूला पडले, कारण त्यांना सत्ता पाहिजे, सत्तेसाठी ते लाचार झालेत, गुलाम झालेत. आणि म्हणून ते मुठभर लोक आहेत. जास्त वेळ घेणार नाही, बोलता बोलता विषय हा संपणारा नाही आहे. म्हणून यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन का आणली याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो. कारण हे आहेत विदेशी उपरी लोक, जसे की आपल्या समजावं म्हणून बोलतो, इंग्रज बाहेरचे होते, फ्रेंच बाहेरचे आहेत, डच मुघल हे जसे विदेशी होते तसे ब्राह्मण पण हे विदेशी आहेत. ते आपल्या देशाचे रहिवासी नाहीत, हे DNA सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची संख्या आपल्या देशामध्ये कमी आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्या माणसाला जास्त मतं पडली तो निवडून येईल, त्याचं सरकार बनेल हे आहे. आणि म्हणून त्यांची संख्या कधीच येऊ शकत नाहीत. आपण 90% जास्त आहोत आणि ते 3.5% आहेत. म्हणून त्यांनी ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन षडयंत्र करून जगामध्ये कुठेही वापर होत नाही. ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बनवली त्या देशामध्ये सुद्धा आजही बॅलेट पेपर वापरला जातो. मग आपल्या देशामध्ये का आणली झाली हे आपण ओळखून घ्या. जास्त वेळ न बोलता मी या ठिकाणी थांबतो. आणि हे षडयंत्र आहे. आणि म्हणून तुम्हाला परत माझी विनंती करतो की माझ्यावर विश्वास नाही तर तुम्ही मनुस्मृती बाबासाहेबांना का जाळली आणि संविधान आणि मनुस्मृती ही दोन्ही ग्रंथ वाचा, एक एक ओळ वाचा. तुम्हाला मनुस्मृतीनं काय नाकारलं आणि संविधानानं काय दिलं. तुमच्या डोळ्यातली जशी माणसाला चार्जिंग व्हावी तशी तुमचा मेंदू चार्ज होईल. आणि तुम्हाला शत्रू कोण आणि मित्र कोण हेच आम्हाला कळून जाईल. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आमचे बाबासाहेब की यांना आम्ही आजपर्यंत तिरस्कार केला, पण खरा बाबासाहेब खरा देव तर आमचा बाबासाहेबच आहे. ह्या देवानं आम्हाला काय दिलेलं नाही हे तुम्हाला कधी कळलं की ज्या दिवशी तुम्ही संविधान वाचाल आणि मनुस्मृती वाचाल आणि तुम्हाला समजल मी किती बोललो. मी याच्या अगोदर सांगितलं मी किती बोललो याला महत्त्व अजिबात नाही. मी किती तुम्हाला समजलंय हे फार महत्त्वाचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, विषय संपणार नाही. माझी बोलण्याची कॅपॅसिटी 12 घंटे आहे हे आपण लक्षात घ्यावं. आणि म्हणून हा आजचा जो व्हिडिओ आहे उपवर्गीकरण टाळा आणि EVM आधी जाळा. कारण आपल्या सत्यानाशा सगळ्या भारतातील सगळ्या सत्यानाशाचं जर कारण असेल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे. आणि याच्यामुळं आपल्या देशाचा सत्यानाश झालेला आहे. पदवीधर होऊन मुलांना आपल्या नोकऱ्या लागत नाहीत, खाजगीकरण करत आहेत, त्यांची मनुस्मृतीप्रमाणे हा कारभार करत आहेत हे पण लक्षात घ्यावा. जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. जय मूल्यवासी.